ओके, आता बघा बँक निफ्टी आपण बाय करतोय डिलिव्हरीमध्ये. हां, तर याला तुम्हाला जे लागणारा फंड आहे तो इथं खाली फंड तुमच्या खाली आलेला आहे बघा, तुम्हाला शो करतोय बघा इथं. ओके, प्राइस आहे 35,000 आणि याला तुम्हाला घ्यायला किती लागणार आहे, रिक्वायर्ड मार्जिन याच्या खाली येते बघा, 1,25,000 रुपये तुमचं मार्जिन आहे. आलं खाली, तुम्हाला 1,25,000 लागणार आहे. पण तुम्हाला मी हे 1,25,000पेक्षा पण आतमध्ये घेऊन देऊ शकतो. लक्षात आलं? तर याला म्हणायचं हेजिंग. तर आपण काय करणार आहे, आता बघा करंट कंडिशनला जर तुमची रिस्क घ्यायची तयारी असेल सर, तर तुम्ही या लेवलची रिस्क घेऊ शकता. सध्या 1,25,000 जर लावलं तर बँक निफ्टी 1000 पॉईंट वर गेला तर तुम्ही आरामशीर त्याला 25,000 रुपये प्रॉफिट करून विकू शकता. आता पोटेन्शियल बँक निफ्टी 700-800 1000 पॉईंट वाढायचं 4-8 दिवसामध्ये पुढच्या, खाली स्टॉप लॉस पण लावून देऊ शकता. पण याला हेज जर केला तर अजून चांगल्या प्रकारे वाढेल. आता हेज करायचं डोकं आपण कशा प्रकारे लावायचं बघा. आता आपल्याला काय, आपला व्ह्यू पहिला तयार झाला की इथून बँक निफ्टी वाढेल. युद्ध जर संपलं तर बँक निफ्टी वाढणारच आहे गॅरंटेड. जर बँक निफ्टी सध्या चालू दिसतो आपल्याला फ्युचरमध्ये 36,476 आपण पकडूयात की 37,000 रुपयाला जाणार आहे. 600 पॉईंट आपल्याला खायचे डायरेक्ट. ओके, 25,150 म्हणजे 15,000 रुपयाचा प्रॉफिट मला काढायचा आहे 1.5 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटवर. पण अजून ते मार्जिन कमी करून आपल्याला काय करता येते का बघूया. परंतु खाली जर गेला तर आपला लॉस आहे, बरोबर आहे. तर आपण काय करूया की एक ॲट द मनीचा पुट खरेदी करूया. ॲट द मनीचे म्हणजे चिकटलेला पुट. आता डिफरन्स काय आहे तुम्हाला सांगतो. तुम्ही फ्युचरमध्ये खरेदी केला, बँक निफ्टी जर 1 रुपयाने वाढला तर तुमचा पण 1 रुपया फिक्स आहे. 1 रुपया म्हणजे 25 रुपये. परंतु खाली जाताना मात्र कुठलाच ऑप्शनचा डेल्टा 1 रुपयाचा सहजासहजी नसतो. डेल्टा म्हणजे तुम्हाला कळाले काय, तुम्हाला हे वाढलं तुम्हाला किती मिळतील त्याला म्हणायचं डेल्टा. तर प्रत्येकाचा डेल्टा 0.50च्या आसपासचा डेल्टा असतो. तर आपण 0.50 डेल्टावाला पुट ऑप्शन खरेदी करूयात. म्हणजे काय की आपलं प्रोटेक्शन होते. लक्षात आलं, म्हणजे लॉस तरी मिनिमम करू शकतो. तर इथं मी बँक निफ्टीची ऑप्शनची आता ओपन केली. तर माझा व्यू आहे की जर खाली गेलं तरी मला पण माझं संरक्षण झालं पाहिजे. तर आता हे उद्या करा, कारण आज थोडेसे प्रीमियम महाग आहेत ना, त्यामुळे तुम्हाला हे कदाचित थोडंसं महाग दिसेल. 36,400 वरचा ओपन इंटरेस्ट जर बघितला तर आता हायेस्ट ओपन इंटरेस्ट बघा इथे दिसतोय आपल्याला 36,000चा. हा 425चा पण आपण एक पुट ऑप्शन इथं बाय करूयात. हा 400चा पुट ऑप्शन मी लावला 436चा. याची प्राइस काय बघा 425 रुपये. तर तुम्हाला किती रुपये खर्च येईल, साधारण 25-25 100 10,000 रुपयाला खर्च येईल. ओके, सो मी याला पण इथं आपल्या ह्याच्यामध्ये ऍड केला. आता आपण ॲट अ टाइम 2 गोष्टी खरेदी करतोय. काय काय बघा, 36,400चा बँक निफ्टी फ्युचर्समध्ये आणि 36,000चा पुट ऑप्शन जो 425 रुपयाला चालू आहे. ओके, आता आपले रिस्कवर आपण आहे 36,000 ते 36,400 या 400 पॉईंटच्या रिस्कमध्ये आपण 36,476च्या पुढे आपल्याला प्रॉफिट चालू होतो किंवा 36,000च्या खाली तर आपला प्रॉफिट चालू होतोय. परंतु बँक निफ्टी जर 36,000 ते 36,400 या रेंजमध्ये जर फसला तर आपला दोन्हीकडे लॉस आहे, तिकडे पण आहे इकडे पण आहे. लक्षात आलं का? मग त्यासाठी आपण ॲट द मनीचा घ्यायला पाहिजे होता, म्हणजे करेक्ट 36,400चा पुट घ्यायला पाहिजे होता. पण तो खूप महागडा आहे सध्या. तर तुम्ही सोमवारी बरोबर 36चा पुट घ्यायचा. थोडंसं तुम्हाला स्वस्तात ते ऍडजस्टमेंट तुमचं सगळं जे गणित आहे ते स्वस्तात बसतंय. म्हणजे तुमचा किती खर्च येणार आहे फार फार तर आता जेवढा आहे ना, हा 4 कॉल तुम्हाला मिळून जाईल तिथं. म्हणजे 10,000 रुपये लागतील तुम्हाला फार फार तर. आता इथं या कंडिशनमध्ये जर बँक निफ्टी 600 पॉईंट वाढला इथून पुढं तर साधारण 25-150 तुमचा प्रॉफिट जवळजवळ नाही म्हणलं तर 15,000 रुपये तुमचं प्रॉफिट होतं. 15 ते 20,000 रुपये प्रॉफिट पकडूया. 20,000 रुपयाचा प्रॉफिट तुम्ही काढू शकता 600 ते 700 पॉईंटमध्ये. आणि याच्यामध्ये हा 400 रुपयाचा कॉल ऑप्शन जो आहे हा कमीत कमी 300 रुपयांनी खाली येईल. कमीत कमी 300 खाली येईल. जर हा 300 रुपयांनी खाली आला तर तुमचे किती 7,500 लॉस आहे. 20,000 प्रॉफिट 7,500 लॉस. नेट प्रॉफिट 13,000 रुपये. 1 महिनाभर तुम्ही वेटिंग करू शकता याच्यामध्ये. 1 महिनाभर वेटिंग. परंतु गुंतवणूक आली 1.25 लाख आणि हे 10,000 म्हणजे 1.35 म्हणजे 1.5 लाखाच्या आसपास आहे. परंतु याला जर आपण स्पॅन मार्जिन कॅल्क्युलेटरवर जाऊन जर चेकआउट केलं तर काय दिसते बघा आपल्याला. आता आपल्याला लागणारी किंमत होती 1,25,000. पण इथं जर आपण एक कॉल ऑप्शन घ्यायचं ठरवलं, आता काय करतो बँक निफ्टी तर फ्युचरच्या वेळी आपण करूयात ऑप्शन आपण बँक निफ्टी घेतला तर बँक निफ्टी निवडूयात आपण. बँक निफ्टी 3 मार्चची एक्सपायरी मी घेतली आणि आपण कितीचा पुट घेतला होता 36,000चा करेक्ट. 36,000चा पुट ऑप्शन एवढं 2 केलं. याला बाय करणार आहे मी, याला ऍड केलं. आता काय झालं बघा, 2 गोष्टी आपण घेतल्या तिथं आणि टोटल जे तुम्हाला लागणारं मार्जिन आहे ते 17,955 आहे फक्त. लक्षात आलं. आता किती परवडते बघा. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आली आपली 18,000 रुपये. राऊंड फिगर पकडा, फार फार तर 20,000 रुपये पकडा. 20,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही आता बँक निफ्टी पण घेतलाय आणि बँक निफ्टीचा पुट पण घेतला. दोन्हीकडे हेज आहे आणि प्रॉफिट तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय 13,000 प्रॉफिट 18,000ची इन्व्हेस्टमेंट आणि दोन्ही बाय साईड ऑफ तुमची सेफ्टी. म्हणजे काय होतं की
बँक निफ्टी वर जरी गेला तरी तुमचा प्रॉफिट डन आहे आणि बँक निफ्टी खाली जरी गेला तरी तुमचं प्रॉफिट आहे. दोन्ही साईडला तुम्ही प्रॉफिट कमवू शकताय. आलं लक्षात? तुमचा लॉस कुठल्या साईडला होणार नाही. फक्त तुम्हाला आता मी आपण जो कॉल ऑप्शन घेतलाय तो 400-500चा कॉल ऑप्शन घेतो, 400 ते 500 रुपयाच्या आसपासचा. तर तो कॉल ऑप्शन तुम्हाला घेताना फक्त ट्राय काय करायचं आहे की महिन्याचा शेवटच्या एक्सपायरीचा कॉल ऑप्शन निवडायचा. म्हणजे उदाहरणार्थ आता इथं मी काय केलं बघा, याला मी ना ऑप्शन हा डिलीट करतो. तर इथं बघा मी एक्सपायरी निवडली 3 मार्च, त्याच्याऐवजी 31 मार्च निवडायची. आता कॉल ऑप्शन थोडासा महाग बसेल आपल्याला. हे आता सेट झालं नाही बघा, सेट झालं नाही त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होते याचा. तुम्हाला फक्त महिने 400-500 रुपयाला कॉल ऑप्शन करायचा. रायटिंग अजून झालेलं नाही यार, पहिलाच आठवडा आहे. हा पुढचा जो आठवडा तो 5 आठवड्यांचा आठवडा आहे. म्हणजे 5 आठवड्याची एक्सपायरी आहे, खूप मोठा आठवडा आहे मार्च महिन्याचा. मग थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट जाणार आहे तो आठवडा प्रीमियम सेट व्हायला. तर हा हेज तुम्ही कधी बुधवारी किंवा गुरुवारी जर तयार केला तर पुढच्या त्यातले कॉल ऑप्शन पण तुम्हाला 400ला मिळतील गुरुवारी जर तुम्ही तयार केला तर. आणि गुरुवारपासून तुम्ही 4 आठवडे याला बिनधास्त होल्ड करून ठेवा, काय प्रॉब्लेम नाही. आलं? तुमचा हायेस्ट लॉस काय तो 400 रुपयाचा जो पुट ऑप्शन आहे तो 0 रुपयाला जाईल, 0 रुपयाला जाईल. पण 0ला काही जाणार नाही. तुम्ही 100 रुपये 50 रुपयाला एक्झिट मारून टाका. तो ज्यावेळेला 100ला आलेला असेल, तो 100ला, त्यावेळेला तुमचे 500 पॉईंट तर आरामसे सुटलेले असतील इकडे बँक निफ्टीमध्ये डिलिव्हरी बेस्ड. लक्षात? तो जो घेतला तो प्रोटेक्शन घेतलेला आहे. इफ काही झालं उद्या मार्केटमध्ये आणि जर उलटा जर निघाला खाली तर तुम्ही काय करणार, फ्युचरचा स्टॉप लॉस तुमचा ट्रिगर होणार किंवा फ्युचरमध्ये तुम्ही एक्झिट मारणार. पण जो पुट तुम्ही घेतलेला आहे तो पुट तुमचं प्रॉफिट करून त्याला तुमचा लॉस कमी करणार. कमीत कमी लॉसमध्ये तुमची एक्झिट होते. हे 20,000मध्ये हे सगळं सिस्टम जनरेट होते. हे आता जे नवीन मार्जिन पूर्ण बंद झालं मागच्या आठवड्यामध्ये, फुल प्लेज मार्जिन सिस्टम आता सुरू झालं. म्हणजे तुम्हाला स्टॉकच कोलॅटरल करायला लागते. तुमच्याकडे जर 2 लाखाचा पोर्टफोलिओ आहे तर तुम्ही 2 लाखाचा पोर्टफोलिओ कोलॅटरल करा. 2 लाखाचा कोलॅटरल करा म्हणजे घाण टाका आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला ते 1.5 लाख रुपये 1 लाख रुपये वापरायला ते वापरून तुम्ही ट्रेड करा. ह्याच्यापूर्वी काय व्हायचं की स्वतः जे ब्रोकर असायचे ना त्यांचेच 50-50, 100-100 कोटीचे पोर्टफोलिओ असायचे. ते स्वतःचा पोर्टफोलिओ डायरेक्ट घाण टाकायचे, तुम्हाला मार्जिन वापरायला द्यायचे. तिथे अगोदर काय दाखवायचं की आमचा 200 कोटीचा, आमचा 1000 कोटीचा पोर्टफोलिओ आम्ही घाण टाकतो आणि तुम्हाला पैसे. सेबी काय म्हटलं की तुमचा पोर्टफोलिओ घाण टाकायचा, तुम्ही स्वतः क्लायंटचा पोर्टफोलिओ घाण टाका. म्हणजे त्याचं काय नुकसान होईल ते तुमच्यावर बसेल, त्याच्यावर बसेल, तो स्वतःचा लॉस स्वतः पे करेल. नाहीतर हे उद्या ब्रोकर पळून गेला तर बाकी, कारण एकामुळं बाकी सगळ्याला त्रास होऊन जाईल. जुन्या जर सिस्टमने गेलं तर ब्रोकर काय मग जवळच्या माणसाला भरपूर मार्जिन द्यायचं, त्याचं काही लिमिटच होतं. कोणाला 20 टाइम, कोणाला 25 टाइम, कोणाला 30 टाइम द्यायचे. मग एखादा खूप मोठा ट्रेडर आहे तो काय म्हणायचा, मला फक्त 1 तासासाठी मार्जिन द्या, 30 टाइम आम्ही कसा ट्रेड करतो. मग तो 50 कोटी 20 कोटी 30 कोटी रुपये ऑप्शन मध्ये ट्रेड करायचा. याचा फायदा मोठमोठे ट्रेडर खूप घ्यायचे, FI वाले सारखे, डेस्क ट्रेडिंगवाले. पण आता त्या लोकांना आपल्यापेक्षा फटका त्या लोकांना बसला, कारण त्यांना रिअल पोर्टफोलिओ क्रिएट करावा लागेल. आता तो त्यांना घाण टाकावा लागेल समोर आणि त्याच्यामध्ये त्यांना फंड मिळेल. परंतु सेबीने हे इंट्रोडक्शन केले, काय हेज करा तुम्ही. हेजिंग केलं तर तुमचं मार्जिन आम्ही अजून कमी करून देतो. आता हेजिंग म्हणजे काय, प्रोटेक्शन आहे दोन्ही साईडला. तुमचा प्रॉफिट अनलिमिटेड आहे, लिमिटेड प्रॉफिट आहे. तुम्हाला माहिती आहे की तुमचा प्रॉफिट ह्याच्यापेक्षा जास्त होऊ शकत नाही. आणि तुमचा लॉस पण तुम्हाला माहिती आहे किती होऊ शकतो. दोन्हीकडून तुम्ही सांगून ठेवले मार्केटला की बाबा मी 20,000ची इन्व्हेस्टमेंट करतो, मला 20,000 जास्तीत जास्त 17-18 हजार रुपये प्रॉफिट झालं तर लॉस 8-10 रुपये 10 रुपये लॉस होईल. ओके, जर मी चुकलो तरी पण माझा प्रॉफिट असेल 20-25 रुपये, लॉस असेल 10-15 रुपये. कुणीकडे जरी गेलं तरी तुमचा 5-7-8 10 लॉस प्रॉफिट फिक्स आहे. आणि कितीची इन्व्हेस्टमेंट येते, 20-25 रुपये. त्याला म्हणायचं हेजिंग. आता प्रॉब्लेम काय की हे तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं, ट्रायल करायलाच 20,000 रुपये लागते. जसं की आपण ट्रेडिंग सुरू केलं 100-200 ट्रायल करत होतो, ट्रायल करायला तुम्हाला 20,000 रुपये लागणार आहेत. लक्षात आलं? थोडं जर इकडे तिकडे गेलं तर तुमचं ती सेंटिमेंट राहणार की आता काय करू मी. आता तुम्ही चांगलं ट्रेडिंग मोठं बघितलंय, चांगलं एक्सपिरियन्स झाला. हे जर तुम्ही ट्रायल केलं तर तुम्हाला काय 5-7 सुरुवातीला 5-7-8-10-12 प्रॉफिट तुम्ही बाहेर पडा. 20,000 रुपये 7-8 प्रॉफिट म्हणजे चांगला प्रॉफिट आहे. मग सेफ्टी आहे, मी सेफली जाता तुम्ही. ती काय नेकेड कॉल ऑप्शन घेतल्यावर किती होऊ शकतो त्याचा काही विषय नाही. आता तुम्ही काय म्हणाल की त्याच्यावरती बँक निफ्टीचं 20,000चे कॉल घेतले असं तर आज कुठे गेला असतो मी. आमच्या गावात एक जणांना काल परवा दिवशी 30,000वरती 1,10,000 रुपये काढले. त्या दिवशी पुट ऑप्शन घेऊन ठेवला, आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी विकला. मार्केट करायला हो, मी 150चा कॉल ऑप्शन घेतला होता, तो 1400 ट्रेड करत होता. दुसऱ्या दिवशी 1400 ट्रेड करतो. मी लावून ठेवला होता, घेतला नाही फक्त. तर हे तुक्की बसतात मग त्यामध्ये. पण तुम्ही हेज केला ना, मार्केट कसलंही असू द्या तुमचा प्रॉफिट बनणारच आहे. मार्केट कुठेही जातात, आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग विदाउट हेज करायचं नाही.
कुठल्याही प्रकारचा ट्रेड असू दे तुम्ही हेजिंगनं ट्राय करू शकता. आता आपण काय करूयात की ह्याच्याऐवजी समजा स्टॉक्समध्ये आपण ट्राय करायचं ठरवलं तर स्टॉकमध्ये पण तुम्हाला मार्जिन मिळून जातं. फ्युचर जर तुम्ही घ्यायचं म्हणलं तर आता नॉर्मल जर एखादा स्टॉकचा फ्युचर घ्यायचा म्हणला, फ्युचरचा फायदा काय असतो तुम्हाला सांगतो. जे मोठे मोठे ट्रेडर असतात ज्याच्याकडे 10 लाख 20 लाख 25 लाख कॅपिटल आहे ना, ते सगळे फ्युचरमध्ये ट्रेड करतात. ते डिलिव्हरीमध्ये स्टॉक घेतल्यात, स्विंग ट्रेडिंगच करतात पण फ्युचरमध्ये. आलं लक्षात. आज घ्यायचा 15-20 दिवस ठेवायचा विकायचा. 200 ते 250 स्टॉक फ्युचरमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही ठरवलं की चला मला टाटा मोटर्समध्ये किंवा दुसऱ्या एखाद्या स्टॉक्समध्ये मला फ्युचर ट्रेडिंग करायचं आहे, तर कशा प्रकारे करता येतं बघा. किंवा इथं आपण याच्यामध्ये बघूयात झिरोदाचं पण असं मार्जिन कॅल्क्युलेटर आहे, सेम असं आहे. फ्युचर मी निवडलं NSE वरती. समजा एखादा स्टॉक आपण इथून निवडूयात ओळखीचा चांगला, अंबुजा सिमेंट घेतला. ठीक आहे. आता पहिला आपण अंबुजा सिमेंटला इथं चार्टवरती घेऊयात. केलं 1 डे आणि इथं टाकलं अंबुजा सिमेंट. ओके. अंबुजा सिमेंटचा हा डे चार्ट आहे आणि चांगला बॉटम आउट झालेला आहे, म्हणजे खाली जाऊन बॉटमला तुम्हाला वाटतं की इथनं वाढेल असं तुमचा व्ह्यू आहे. तर अंबुजा सिमेंट आपण इथं पहिला ऍड करूयात. अंबुजा हा नॉर्मल मी ऍड केला आहे. याच्या खाली काय लिहिलं आहे NSE इक्विटी, त्याच्या खाली लिहिलेलं आहे NSE इक्विटी, याच्या खाली लिहिलेलं आहे अंबुजा सिमेंट 360 रुपयाला ट्रेड करतो. ह्याचा फ्युचर जर ऍड केला आपण अंबुजा, इथं मी फ्युचर्सवरती क्लिक केलं तर 3 फ्युचर अवेलेबल असतात त्याची बघा. याचे 3 फ्युचर अवेलेबल आहेत. अंबुजा सिमेंटचा 31 मार्चचा घेऊ शकता. काही जण काय करतात की डायरेक्ट 26 मेचा घेऊन टाकतात. 3 महिने टेन्शन नाही तुम्हाला, 3 महिन्यात वाढेल ना शेवटी, थोडा डिफरन्स राहणार. आपण तिन्ही पण आता ऍड करूयात. काय करूया बघा. अंबुजा सिमेंट 31 मार्चवाला ऍड केला, अंबुजा सिमेंट 28 एप्रिलवाला ऍड केला, अंबुजा सिमेंट 26 मेवाला ऍड केला. तिन्ही पण ऍड केला. आता डिस्काउंटमध्ये थोडा फरक राहणार. नॉर्मल अंबुजा सिमेंट जो आहे तो 308 रुपयाला आहे. अंबुजा सिमेंट 31 मार्चवाला ह्या महिन्यातला 303 ला आहे, कारण डाऊन ट्रेंड आहे ना, तर डाऊन ट्रेंडचा डिस्काउंट चालू आहे. लोक पुट साईडला जास्त आहेत, खाली पडेल म्हणून. अंबुजा सिमेंट 28 एप्रिलचा 303 ला आहे आणि इकडचा तो रायटिंग झालेला नाहीये कुठला 26 मेवाला, तो कदाचित पुढच्या आठवड्यापर्यंत येऊन जाईल इथं. तर तुम्ही ट्रायल करू शकता कुठल्या अंबुजा सिमेंटमध्ये 28 एप्रिलच्या फ्युचरमध्ये पण तो डिस्काउंटेड राहणार नाही, मी लक्षात ठेवायचं. तो वाढताना पण स्लो वाढणार आणि खाली पडताना पण थोडासा डिस्काउंटवरच राहणार तो तिकडच्या साईडला. ओके. तर स्टँडर्ड काय राहतं की या करंट महिन्याच्या याच्यामध्ये ट्रेड करणं कुठला 31 मार्चवाल्यामध्ये, म्हणजे तो आपल्या जो रेग्युलर स्टॉक आहे त्यासोबत तो पळेल. थोडाफार 1-2 रुपयाचा डिस्काउंट, अदरवाईज जास्त डिस्काउंट नाही राहणार. मी काय करतो 28 एप्रिलवाला रिमूव्ह करून टाकतो आणि 26 मेवाल्याला पण रिमूव्ह करतो. ओके. आता बघा 308 रुपयाला नॉर्मल चालू आहे डिलिव्हरीवाला आणि फ्युचरवाला कितीला चालू आहे 31 मार्चवाला 303 रुपयाला. याचे लॉट साईज मला चेकआउट करायचे, तर काय करा डायरेक्ट इथं बायवरती क्लिक करूया. फ्युचरच्या बायवरती क्लिक केल्यावर काय आलंय बघा 1500ची लॉट साईज आहे. आता याला तुम्हाला किती रुपये लागतील हे चेक करायचे ट्रेड करायला आणि याचा एक ऑप्शन पण आपण लावून ठेवूयात. तर पहिल्याला लागतील किती हे आपण चेकआउट करूयात. आपण स्पॅन मार्जिनमध्ये इथं आपण ऑलरेडी NSE फ्युचर अंबुजा सिमेंट मार्चची एक्सपायरी आपल्याला लावावं लागेल. याची 1 मिनिट, महिन्याची एक्सपायरीवर आपण घेतो याला. तर मी 31 मार्चची एक्सपायरी लावली. फ्युचर्स NSE फ्युचर घेतला अंबुजा सिमेंट 31 मार्च आणि आपण काय करतोय 1500 क्वांटिटी याच्या ऍड करूयात. आपण याला बाय करतोय. ओके. आता बघा तर तुम्हाला जे लागणार आहे इथं किती 303 1500चा लॉट साईज आहे. टोटल तुम्हाला जे लागतील तिथं आले बघा किती आहेत हे 1,17,000. फ्युचरमध्ये जर तुम्हाला अंबुजा सिमेंट होल्ड करायचं असेल तर 1,17,000 रुपये तुम्हाला लागतील आता सध्या. ओके. आणि लॉट साईज काय आहे 1500, म्हणजे 303 × 1500 केलं तर होतात जवळजवळ हे 10 लाख. पण ते तुम्हाला मार्जिन वापरून एवढं येत आहेत किती 1,17,000. आता 1,17,000 रुपये तर सध्या पे करणं पॉसिबल नाही, पण याला आपण हेज करून अजूनही कमी करू शकतो. तर आपण काय करूयात की आपण समजा बाय करतोय फ्युचर्समध्ये बाय करतोय तर आपण एक पुट घेऊयात याचा, किंवा तुम्ही शॉर्ट करताय शॉर्ट पण याला करू शकता. शॉर्ट करताय तर कॉल ऑप्शन घेऊयात. ओके. तर याचा मी काय करतो की पुट ऑप्शन नाही हो पुढं कॅरी फॉरवर्ड करू शकतो. फ्युचरचं पण कॅरी फॉरवर्ड करू शकता. आता आपण इथेच आपण यालाच आपण शॉर्ट करूयात. काय करूया बघा. आता आपण इथं बाय केलं याच्याऐवजी सेल करूयात. ओके. याला मी डिलीट करतो. ओके. आता आपण याला शॉर्ट सेल केला. शॉर्ट सेल आपला नजर आहे की अंबुजा सिमेंट इथून अजून 303चा 250ला जाईल फार खाली, किंवा 280 रुपयाला जाईल. 20 रुपये तर कमवायचे. 1 रुपया म्हणजे 1500 रुपये. 10 रुपये आले का 15,000, 20 रुपये आले का 30,000. टार्गेट आहे माझं 20 रुपये कमवा. मला वाटतं की इथून हा 280ला जाईल. ओके. सो मला 30,000 रुपयाचा प्रॉफिट आहे कमवायचा आहे, परंतु माझ्याकडे एवढे पैसे नाहीत लावायला 1,17,000. तर मी याला हेज करेन.
आता मी हेज करण्यासाठी काय करेल की याचं एक पुट ऑप्शन कॉल ऑप्शन बाय करेल, कारण मला माझा नजरिया काय की हा 300चा 280ला येईल, तो मला 20 रुपये फायदा होईल. परंतु हा 320ला गेला तर काय करायचं? मग माझं 20,000 लॉस, 30,000 लॉस आहे. जर हा वाढला तर 30,000 लॉस आहे माझा, 1.25 लाखातले माझे 30,000 रुपये जातात. तर मला ते जाऊ द्यायची ना, तिथं पण मला प्रोटेक्शन हवं आहे. तर मी त्यासाठी काय करेन की कॉल ऑप्शनचा बाय करेन. तर ती NSE मध्ये मी काय करतो, ऑप्शन घेतो. अंबुजा सिमेंट ठेवलाय मी. आता 3 मार्चच्या ऐवजी मी एक्सपायरी निवडतो 31 मार्चची. ओके, आणि याचा कॉल ऑप्शन घेतो, ऍड केला. आता बहुतेक हा कदाचित ऍड होणार नाही, कारण ते रायटिंग पूर्ण नाही झालेलं. 7 लाख रुपये लागले बघायला, कारण ते रायटिंग कम्प्लीट नाही झालेलं, त्यामुळे हे असं होते. सो आपण काय करूया, त्याला त्याचा कॉल ऑप्शन जो आहे तो या करंट आठवड्याचा घेऊया 3 मार्चचा, आणि याला मी बाय करतो इथं. ओके, त्याला मी ऍड केलं. बघा 660. अरे बाबा, स्ट्राईक खूप लांबचा झाला आपला. जस्ट 1 मिनिट. अंबुजा सिमेंट 3 मार्च स्ट्राईक 300 ला जाईल, तर मी काय करतो की 305चा घेतो कॉल ऑप्शन. 305चा घेतो. चिकटल्यात ऍट द मनीचाच घ्यायचा आपल्याला, म्हणजे डेल्टा 50 पैसे राहतो इथं. 3 मार्च म्हणजे शेवटच्या महिन्यात घेऊ शकतो, पण ते रायटिंग नाही झालेलं ना, त्यामुळे ते भाग दाखवेल तुम्हाला. हां हां, ओके, राईट. स्ट्राईक अंबुजा सिमेंट 31 मार्च 280, 300चा घेतला. ओके, 300चा कॉल ऑप्शन घेतला. ऍट द मनीचा कॉल ऑप्शन आपण घेतला, इन द मनीमध्ये जवळजवळ, आणि याला आपण ऍड केला. आलं हे बरोबर. 300चा स्ट्राईक, 10 रुपये त्याची किंमत चालू आहे सध्या. आता बघा किती कार्यक्रम होतो आपला. ऐका, हा नवीन रूल आलाय बरं का सध्या रिसेंटली, हे पहिलं नव्हतं अवेलेबल. मी अजून ह्या पद्धतीत अजून ट्रेड मारलेला नाही, ह्या सिस्टमने एक पण ट्रेड अजून मारलेला नाही. ते डायरेक्ट तुम्हाला शिकवतोच. हे नवीन आले, लॉन्च झाले जस्ट. तुम्ही या पद्धतीने, कारण मार्जिन बंद झालं ना, हे मार्जिन सिस्टम आपल्याला इंट्रोडक्शन केलेलं आहे सध्या, की तुम्हाला फ्युचरमध्ये जर ट्रेड करायचं आहे तर तुम्ही पहिला फ्युचरमध्ये 40,000 ट्रेड व्हायचा. मला जर कधी ट्रेड करायचं असेल, मी कधी कधी रिझल्टच्या वेळेला वगैरे फ्युचरमध्ये घ्यायचो, तर 40,000 घेतो. तुम्ही इंट्राडे केलं तर 20,000 कार्यक्रम व्हायचा, 20-25,000. पण आता डिलिव्हरीमध्ये तेवढा कार्यक्रम व्हायला लागला. फक्त काय हेजिंग करावं लागतं आपल्याला. ओके, आता त्याचं खाली येते खाली येत, त्यामुळे काही विषय नाही, ते खाली येतेच ऑलरेडी. पण हे इथं आपल्याला कळतंय कंपनी सध्या किती यांचा अवेलेबल मार्जिन सिस्टम आहे, खाली येते. हे हेज करून जर तुम्ही गेला तर तुम्हाला या सिस्टमला व्यवस्थित ट्रेडिंग करता येतात. तुम्हाला फक्त काय करायला लागेल की हा गुरुवार जाऊ देतो, उद्याचा हा गुरुवार गेला म्हणजे आपल्या एक्सपायरी सगळ्या सेट होतं. त्याच्या पुढच्या आठवड्यात सोमवार मंगळवार बुधवार एका दिवशी या, तुम्हाला लाईव्ह याच्यामध्ये मी ट्रेड करून दाखवतो. निफ्टी बँक निफ्टीमध्ये हेज करून फ्युचर पण घेऊन ऑप्शन पण घेऊन, लक्ष झालं. पण आणि आता ह्याच्यामध्ये या कंडिशनमध्ये काय होतं बघा, अंबुजा सिमेंटचा पूर्ण उद्या रिझल्ट आहे. आता रिझल्टमध्ये काय होतं की अंबुजा सिमेंट 4-5% वाढेल किंवा 4-5% खाली जाईल. 4-5% म्हणत तर 300 रुपयाचा स्टॉक आहे, 3 रुपयाचा 1 टाका होतो, म्हणजे 15 रुपयानं वाढेल किंवा 15 रुपयानं खाली जाईल. ओके, 15 रुपये जर म्हटलं तर साधारण 15,000 20 20,000चा फायदा पकडून झाला. म्हणजे एकतर 20चा प्रॉफिट किंवा 20 चालू असतो. आता आपण 300चा स्ट्राईकचा कॉल ऑप्शन घेतलाय, तो 10 रुपयाला चालू आहे. 10 रुपयाला चालू आहे म्हणजे त्याची मध्ये गुंतवणूक येते 15,000 रुपये फक्त. म्हणजे हायस्ट लॉस तुमचा 15,000 आहे, कारण कॉलची किंमत टोटल 15,000 आहे ना. सो 15 कधी जात नाहीत, फार फार तर 11-10 जातील त्यातली, 5,000 तर उरतीलच त्यातले. समजा त्यातला 10,000चा लॉस झाला तर तुम्हाला फ्युचरने 15-16,000 कमविलेले असतील. नेट प्रॉफिट 5-6,000 रुपये आला. समजा उलटा गेला, खाली घसरला, तर तो जो आहे तुम्ही घेतलेला शॉर्ट केला तुम्ही ऑलरेडी, शॉर्टवर तुम्हाला पैसा सुद्धा वाढला तर काय होईल तुमचं, तो जो कॉल ऑप्शन आहे तुमचा 10 रुपयाचा, तो कदाचित 20 रुपयाला ट्रेड करतो, तो 15,000 कमवून देईल. आणि हा 10 रुपये खाली गेलेला असेल, त्याच्यामध्ये स्टॉप लॉस होईल, त्याच्यामध्ये प्रॉफिट होईल. कुठं जरी गेला तरी 5-7,000 रुपये तुमचा प्रॉफिट फिक्स आहे. आणि वन वे जर मोठी मूव आली तर मग काय जोरात प्रॉफिट आहे. वन वे जर मूव आली मोठी तर लक्षात. ह्याचा फायदा तुमचा काय होतो की मार्केट कुठल्याही साईडला जाऊ दे, प्रॉफिट तुमचा फिक्स आहे. फक्त प्रॉफिट आहे तो लिमिटेड आहे, लक्षात आलं. पण लिमिटेड प्रॉफिट आहे, तुम्ही रिस्क पण किती घेतली बघा. आता तुम्हाला जर याच्यात अनलिमिटेड प्रॉफिट कमवायचं आहे, तर लोकांना वाटतं की अनलिमिटेड म्हणजे जेवढा वर जाते तुम्हाला धुलाईच करायची यायची, माझा हेज बीज काहीच नको मला, तर तुम्हाला 1,27,000 राहावं लागतील. जेवढं तुम्ही मागितले 1,27,000 लावले तर तो जेवढा वर जाईल तेवढं तुमचं आहे. 1,27,000 कदाचित 2-2.5-3 लाख होऊन जातील, 4 लाख होऊन जातील जर वाढला हा त्या लेवलमध्ये.
जर 2 दिवसामध्ये 10-12% वाढला तर तुमचा नाही म्हटलं तर 3 लाखाचा प्रॉफिट फिक्स आहे. 10% वाढला तर 10% वाढला तर 3 लाखाचा प्रॉफिट म्हणजे सॉरी 1.5 लाखाचा प्रॉफिट म्हणजे 1500 लॉट आहे म्हणतो 10% वाढला तर असं आहे. परंतु खाली आला तर त्याच लेवलमध्ये लॉस आहे. परंतु हे जर करण्याचा फायदा काय असतो की कुठेही मार्केट जातं तुमचा प्रॉफिट डेफिनेटली बनणार आहे. तर जे मोठमोठे ट्रेड करणारे लोक असतात ते विदाउट हेज कधीच हात घालत नाही. त्यांना माझ्या दोन्ही साईडला कुठे जरी गेलं तरी आपला पैसा फिक्स बनणार आहे. तर तुम्ही या पद्धतीनं याला ट्रेड करू शकता सोप्या पद्धतीवरती. ओके, सो आपण काय करूयात की याच्यामध्येच बँक निफ्टीला आपण ट्राय करूयात, कारण बँक निफ्टीचा अजून ट्राय याच्यामध्ये घेतला. हां तेच तोच एक आपण करू बघत. काय करूयात ते कॉल सेल मारूयात, एकाला बाय करू एकाला सेल मारू. ओके, तर इथं मी समजा बँक निफ्टी लावली. आता मुझे सिमेंट झाला आपण काढून टाकतो याला. ओके, आता बँक निफ्टीचा 36,000चा पुट पकडून चालला की आपण बाय केला आणि 36,000चा कॉल सेल केला, दोन्ही पण केलं. लक्षात आलं. तर ह्याच्यामध्ये काय होते आपण बघूयात, किंवा एका याला काढून टाकू आपण. तर आता काय करूया, आपला बँक निफ्टीचा नजरिया पहिला फायनल करूयात की बँक निफ्टीची ऑप्शन चेन आहे. तर तुम्हाला वाटतं की 36,000पासून बँक निफ्टी वाढत जाईल. जर बँक निफ्टी वाढणार असेल तर आपण पुट सेल करणार आहे. लक्षात आलं. म्हणजे तो पुट सेल केला तर तो 0कडे जाणार आहे. हां, हे समजतंय खर्च सर. समजा बँक निफ्टी वाढायला लागलं तर तुम्ही खरेदी काय करणार, कॉल खरेदी करणार, बरोबर आहे. आणि किंमत कमी कोणाची होणार आहे, मग पुटची किंमत पुटला शॉर्ट करून टाकायचा. समजा बँक निफ्टी जर खाली घसरायला लागला तर बाय कशाला करायचं, पुटला. मग किंमत कोणाची कमी होते, कॉलची. कॉलला शॉर्ट करून टाकायचा. आता इथे नजरिया आपला काय तयार आहे, आपला व्ह्यू काय आहे की इथून बँक निफ्टी वाढेल. काय बाबा 36,400 जाईल, 36,600 जाईल. हे आपल्याला वाटतं की 36,600 जाईल, म्हणजे 150 पॉईंट 36,700 जाईल. 200 पॉईंटची रॅली फिक्स आहे असं तुम्हाला वाटतंय. 200 पॉईंटची रॅली फिक्स आहे म्हणजे कॉल ऑप्शन वाढणार, कमी कोण होणार आहे, पुट ऑप्शन. आपण पुटला शॉर्ट करून टाकूया. ओके, आता पुटला शॉर्ट करायचं असेल आपल्याला, पकडून चाला आपण की इथं 36,000चा पुट आहे, तर ह्या पुटला मी इथं ऍड केला. ओके, 36,000चा पुट पी आला याच्यापुढे. 36,000चा पुट ऍड केला 425 वाला. हा, याला आपण काय करणार आहे, शॉर्ट करणार आहे. परंतु ह्याच्यात सायमल्टेनियसली ह्याच्या विरोधात काय झालं की समजा वाढला तर मला रिस्क नको, तर रिस्क नको म्हणून मी काय केलं की 37,000चा कॉल ऑप्शन पण बाय केला. किती पैसे लागतात आपण बघूया त्याला. 37,000चा कॉल ऑप्शन पण बाय केला. काय केलं, 37,000चा कॉल घेणार आहे आणि 36,000चा पुट सेल करणार आहे. ओके, वाढलं तरी पैसे पाहिजे, खाली गेले तरी पैसे पाहिजे, दोन्हीचं प्रोटेक्शन आहे. तर आपण काय करूयात की याला जाऊन मार्जिन कॅल्क्युलेटरवर चेकआउट करूयात. काय आलं, हां बघूयात की आपण. आता इथं मी बँक निफ्टी घेतला, करंट एक्सपायरीमध्ये करणार आहे उद्याच्या 3 मार्चच्या एक्सपायरीला. 36,000चा पुट. $36,000चा पुट आपण काय करतो, सेल करतोय. तर याला मी केला ऍड. 1,56,000 लागतील 36,000चा पुट सेल करायला. आता त्याला आपण हेजिंग करूयात. ह्याच्यामध्ये हेजिंग करायला काय करूयात की सेम बँक निफ्टीचा कितीचा घेतला आपण, 37,000चा घेतलाय. ओके, किंवा 36चाच आपण हे करूयात, कॉल घेऊयात. 36,000चा कॉल आपण बाय केला. ओके, 1,52 सांगते. 27,000 रुपये फक्त मार्जिन आपल्याला हे देत आहेत. एक कॉल आणि एक पुट घेतला आपण तर. ओके, म्हणजे एक कॉल इथं काय केलं बघा, एक पुट बाय सेल कधी दिलं नाही, एक पुट सेल केला आणि एक कॉल विकत घेतला तर आपल्याला काही जास्त अवेलेबल नाही मार्जिन, 1,52,000 देतं इथं. ओके, आपण थोडंसं याला चेंज करूयात. $37,000चा कॉल आपण बाय केला. अवेलेबलच नाही, 1,50 म्हणतंय. याच्यामध्ये काय बनत नाही आपलं. लक्षात, दोन्ही जर सेल केलं तरी दोन्हीकडे काय बनणार नाही आपलं. अजून थोडंसं आपण याला अल्टरनेट करून बघूयात आपण. NSE ऑप्शन बँक निफ्टी मार्च काय दाखवते, काय की 0,000 स्वतःचं. त्यात काय दाखवते, मार्जिन आहे का, किती किती, हां हां फक्त एक बाजू. हां
ह्याला जर तुम्ही केला आपण इथं बघूया ते बघा जरूरचं काढलं मी FNO मध्ये गेलो इथं. ओके फ्युचर इथं जाऊयात ऑप्शन्समध्ये गेलो सर्च केलं बँक निफ्टी डायरेक्ट 31 मार्चची एक्सपायरी आली. स्ट्राईक केली 36,000चा कॉल घेतला समजा 36,000चा कॉल आपण बाय केला काहीच येत नाही. किती यायला पाहिजे की याला आपण सेल करूया. आले का हेच येते ना हे असतं ना टोटल मार्जिन हे खरं एवढे पैसे लागतात आपल्याला 164. हां आता ह्याला आपण सेल केलाय याला काय करूया आपण बाय पण करूयात एकाला बघूयात आपण ह्याच्यातच ऍड करूयात आपण ऑप्शन 36,000च्या ऐवजी 36,500चा घेतला समजा 36,500चा बाय केला. हॅलो करतो माझा क्लास चालू आहे माझा क्लास झाल्यावर 1 तासाने 31,000 बघा बसते अपस्टॉक्सकडे नाही 0कडे बसते हे बघा बरोबर आहे का. आता कमी मध्ये कार्यक्रम होतोय आपला हा तर तुम्ही अशा प्रकारे याच्यामध्ये हेजिंग करू शकता. सोपी गोष्ट आहे. एक कॉल घेतला आणि एक पुट जर घेतला तर कमी पैशामध्ये तुमचं काम होतंय. एकाला सेल मारला आणि एकाला बाय केला हेजिंग करायला. आता जे मोठे ट्रेडर असतात ना जेवढे तुम्हाला ते याच्यावरती येतात युट्यूबवरती ते याच पद्धतीने ट्रेड करणार सगळेजण. एक ऑप्शन सेल मारणार आणि त्याच्या बदल्यामध्ये एक कॉल बाय करणार. हा आठवड्याच्या एक्सपायरीचा आठवड्याच्या करतात कारण एक्सपायरीचा फायदा त्यांना उचलायचा असतो. उदाहरणार्थ पकडून चला की आज सोमवार आहे आणि या आठवड्यामध्ये मला बँक निफ्टीमध्ये ट्रेड करायचं निफ्टीमध्ये मला ट्रेड करायचं आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करूया. तर मी काय केलं की समजा इथं हे काढून टाकू निफ्टीमध्ये दाखवतो तुम्हाला कसा ट्रेड करायचा आहे. आपण हा निफ्टीचा चार्ट काढला. ओके आता निफ्टीच्या चार्टनुसार आपल्याला काय दिसतंय की 16,600चा निफ्टी चालू आहे. 17,000चा व्ह्यू आहे आपला. पहिला व्ह्यू फायनल करणं गरजेचं आहे. चार्टवरनं ब्रेकआउट काढणं गरजेचं आहे. तुमचं ॲनालिसिस तुम्ही ओपन इंटरेस्ट बघितला बाकीच्या बऱ्याच काय गोष्टी बघितल्या आणि त्यानं ठरवलं की 16,600चा निफ्टी 17,000पर्यंत जाऊ शकतो तुम्हाला वाटतंय. तर तुम्ही ठरवलं की 17,000चा निफ्टी म्हणजे निफ्टी वाढणार आहे. कमी कोण होणार आहे कॉल का पुट कमी होणार आहे. कॉल पुन्हा कॉलची किंमत वाढणार पुटची किंमत कमी. तर आपण पुटला शॉर्ट मारूयात कारण हा जर 16,600वरनं 17,000 गेला तर पुटची किंमत फार कमी होऊन जाईल. सो आपण ठरवूया की पुटला आपण शॉर्ट करायचं. तर मी इथं ऑप्शन चेन ओपन केली आणि पुट एक काढला जो थोडासा रेंजमध्ये असेल. मी समजा 16,500चा पुट काढला 178 वाला हा शॉर्ट करायचा किंवा 16,700चा पुट काढला त्याच्यावरती 13 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे किंवा 16,600चा पुट काढला 21 लाखाचा ओपन इंटरेस्ट आहे. मी ठरवलं की हा 213 वाला पुट मी शॉर्ट करायचा आहे. याला मी ऍड करतो इथं पहिला. ओके 16,600चा पुट मी शॉर्ट करणार आहे म्हणजे करणार काय की जेवढा खाली जाईल तेवढा माझा फायदा आहे. ओके ह्याची किंमत कमी झाली का माझा फायदा आहे. पण शॉर्ट करायला पैसे खूप लागतात. 213 रुपयेला हा आहे तर 213 लागणार हे लाखात पैसे मागतील 1.5-2 लाख रुपये मागतील आपल्याला बरोबर आहे. पण वाढणार आहे कोणतं याला जर आपण शॉर्ट केला तर शॉर्टमध्ये तर फायदा आहे पण वाढणाऱ्या साईडला आपण फायदा करूयात. ओके तर आपण ठरवलं की एखादा कॉल पण याचा खरेदी करून घेऊया म्हणजे दोन्ही साईडने काय आपला फायदा होईल बरोबर आहे. तर आपण काय केलं की समजा हायस्ट पर्यंत 16,800ला आहे 16,800चा कॉल ऑप्शन बाय केला. ओके आता मी 16,800चा कॉल ऑप्शन पण बाय करतो आणि 16,800चा पुट ऑप्शन सेल करतो. ओके माझं काय होतं हेजिंग क्रिएट होते इथं. आता कशा प्रकारे हेजिंग होते आपण इथं बघूया. 0मध्ये करूया डायरेक्ट बँक निफ्टीच्या ऐवजी इथं घेऊयात आपण निफ्टी. निफ्टी 31 मार्च याचा पहिला पुट शॉर्ट करणार आहे की कुठल्या स्ट्राईकचा 16,600चा पुट शॉर्ट करायचा आहे. 16,600चा पुट सेल करणार आहे आपण. त्याला मी ऍड केला. टोटल मार्जिन लागणार आहे 1 लाख
1,03,000 याचं हेज करतो आपण. तर हेज करण्यासाठी आपण काय करतो, याचा कॉल ऑप्शन घेणार आहे. कॉल ऑप्शन घेणार आहे, याचा बाय करणार आहे 16,800चा. तर इथे मी टाकलं 16,800 आणि याला मी ॲड केला. 1 लाखच लागतात की पुन्हा हेज. हा काय चुकतंय सांगा. हां नाही सांगतो तुम्हाला काय याच्यामध्ये रॉंग काय होते आपलं ते. आता आपण काय करतोय बघा, आपण हा घेतलाय कुठला 16,600चा पुट आपण शॉर्ट केलाय. 16,600 याला मी काढून टाकतो. 16,600चा पुट आपण शॉर्ट केला. याच पुटला आपण बाय पण करूया. आलं लक्षात. हां आता आपल्याला आता आपलं जमून जाईल बरोबर. तर मी काय केलं 16,600चा बाय करणार आहे. कॉल ऑप्शन कॉल घेतला, ॲड केला. तेवढं देते मार्जिन, काहीच होत नाही ह्याच्यात. 16,600चा पुट 16,600चा पुट आपण शॉर्ट केला. नेट मार्जिन 86,000, एक्सपोजर 16,000, टोटल लागतील आपल्याला 1,03,000 आणि याच्यामध्ये नाही बनतच नाही काय, वन साइडच होते. नाही आता एक कॉल आपण बाय केला आणि त्याला जर शॉर्ट मारला तर असू दे. ठीक आहे. याच्यावरती ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. ठीक आहे, आज आपण हेजिंगचाच पार्ट सगळा क्लिअर करून टाकूयात. है ना 16,600चा कॉल बाय केला तर 1,13,000 असू द्या. आपण आपल्याला पर्याय आहे. आणि तीच कॉल पुढे घेतलं तर 0 झालं. असू द्या. आपण काय करूयात की हे कुठले अशा असतात ना, या सगळ्याच गोष्टी शिकूयात. बरं झालं याच्यावर मला आठवलं. बघा दोन प्रकारचे ऑप्शन असतात, पुट ऑप्शन, कॉल ऑप्शन. सोडून द्या डायरेक्ट, बाकीच्या गोष्टी बघायला. ठीक आहे. आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये वेगवेगळे स्ट्रॅडल असतात. आता जे आपण केलं ना त्याला आपण हेजिंगचा स्ट्रॅडल म्हणतो. तर असे वेगवेगळे स्ट्रॅडल असतात. तर स्ट्रॅटेजी बोर्डमध्ये बघा शॉर्ट स्ट्रॅडल, एक छोटासा स्ट्रॅडल आपल्याला बनवायचा आहे. तर तुम्हाला हे करायचं आहे, ते तुम्हाला पीडीएफ मी देतो. 15,000 18,000 पीडीएफ आहे. ॲट द मनीचा पुट आणि कॉल दोन्ही पण सेल करायचं आहे तुम्हाला. ॲट द मनीचा कॉल आणि पुट जसं आता आपण केलं, कॉल पण सेल करायचा आणि पुट पण सेल करायचा. ओके. आता पैसे किती लागतात बघा, म्हणजे त्यानुसार आपल्याला कळलं की आपल्याला करायचं आहे का नाही. काय याने सांगितलं इथं याच्या स्ट्रॅटेजीमध्ये बघा, ॲट द मनीचा कॉल आणि ॲट द मनीचा पुट दोन्ही पण सेल करायचं. सेल करूया आपण, काय होतं बघूया. आपण 0चा ऑप्शन याच्यामध्येच आहोत. तर याला मी काढतो. आता निफ्टी 16,000 किती आहे, 16,600 ना, 16,600चा 16,700 पकडूयात राऊंड फिगर आपण. 16,700चा कॉल आणि पुट दोन्ही सेल केले. पैसे किती लागतात बघा, 16,700. 16,700चा कॉल ऑप्शन ॲड केला, सेल केला मी 1,08,000. 16,700चा पुट ऑप्शन तो पण सेल केला, टोटल 1,31,000. आता कमी मध्ये झालं बघा कार्यक्रम आहे का. तुम्हाला टोटल मार्जिन किती लागणार आहे, फक्त 1,31,000. दोन्ही पण 1,31,000 मध्ये दोन्ही सेल होत आहे. याला काय म्हणता तुम्ही, शॉर्ट स्ट्रॅडल. मार्जिन बेनिफिट म्हणजे तुम्हाला मिळालेला फायदा 85,000 रुपयाचा आहे. 85,000 रुपये तुम्हाला कमी द्यायला लागले. लक्षात आलं. टोटल तुम्हाला द्यायला लागणार होते किती सांगू का, खाली आले बघा सगळ्यात, 2,16,000 टोटल तुम्हाला द्यायला लागले असते. पण आता द्यायला लागणार की तुम्हाला 1,31,000च, म्हणजे 85,000 रुपये जो मार्जिन तुम्हाला मिळालं वापरायला. त्यानंतर अजून बघूयात पुढे बघा. आता ह्याच्यामुळे काय होणार सांगतो, हे जर तुम्ही केलं समजा, किती तुम्हाला लागले सगळे 1,31,000 मध्ये कॉल पण सेल मारला, पुट पण सेल मारला. आता यामध्ये काय होणार, मेक प्रॉफिट वेट मार्केट ॲट साईड वे. मार्केट जर साईड वे झालं, वरपणा खालीपणा रेंज माउंट जर झालं, तर तुमचा प्रॉफिट फिक्स बनणार आहे. फक्त वन साईड मूव्ह यायला नाही पाहिजे. वन साईड मूव्ह झाली का तुम्हाला फायदा येणार नाही, कारण कुठला तरी लॉस मध्ये जाणार, एक प्रॉफिट मध्ये राहणार आहे. हां, मार्केट काय साईड वे झालं तर सेल मारतो म्हणजे काय की ऑप्शन 100 रुपयेच आहे.
तो गुरुवारी झिरोच होणार आहे. तुम्ही समजा मंगळवारी हा स्ट्रगल तयार केला, मग तुमचा व्ह्यू काय पाहिजे की बुधवार मार्केट साईड वे वर पण आहे खाली पण आहे, तिथंच त्याचं क्लोजिंग घ्यायला पाहिजे. कुठं 16,600 700 घेतलं ना 16,500 किंवा 16,700 16,600 किंवा 16,700 750 हिथंच क्लोजिंग घ्यायला पाहिजे. तिथं जर क्लोजिंग त्याचं आलं तर झिरोच होणार आहे. म्हणजे एका साईडचं 100 रुपये तुम्हाला फिक्स बनणार आहे. लक्षात 1,31,000 होती 100 म्हणजे 5,000 रुपये तुमच्या 5 ते 10,000 फिक्स बनणार आहेत. डू नॉट सेल करंट मंथ स्ट्रॅडल. या महिन्याची स्ट्रॅडल ही सेल नाही करायची, चालू महिन्याची. या महिन्यामध्ये तुम्ही सेल नाही करायचं. कलेक्ट मिनिमम अबाउट 400 पर स्टँडर्ड. प्रत्येक स्टँडर्डमध्ये 400 रुपये प्रॉफिट राहील. अशा पद्धतीनं 400 रुपयाचा स्टँडर्ड असेल अशा पद्धतीने तुम्ही ट्रेड करायचं. हायर द व्हॉलिडिटी हायर शुड बी द प्रीमियम. जेवढा हायर व्हॉलिडिटी असेल तेवढा तुम्हाला प्रीमियम मोठा मिळेल. टेक पोझिशन वेन मार्केट आर इन पॅनिक ऑर जस्ट बिग इव्हेंट. मार्केटमध्ये मोठा इव्हेंट असेल किंवा मार्केट पॅनिक होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला हा अशा लेवलचा ट्रेड तुम्हाला घ्यायचा आहे. लक्षात आलं. एक बजेटमध्ये म्हणा किंवा कारण आपण काय हे उलटं करतोय. आपण काय करतो दोन्ही पण कॉल घेतो. आता मी टाकलेला काय होता बघा, इकडचा कॉल पण घ्या पुट पण घ्या, कुठेतरी एका साईडला गेलो एका साईडचं खाली जाईल. पण त्याच्या उलटं जर आपण केलं असतं तर आपण बाहेर प्रॉफिट छापला असता. $1,00,000 घेऊन जर उलटं केलं असतं, एक पुट पण शॉर्ट मारला असतं कॉल पण शॉर्ट मारला असतं, दोन्हीचे प्रीमियम बघितलं कुठे किती खाली आले. मोठ्या इव्हेंटला काय होतं की दोन्हीचे प्रीमियम डाऊन येत असतात, वाढत नसतात. जरी वन साईड मूव्ह आली तर तेवढ्या मोठ्या लेवलची मूव्ह येत नाही. एका साईडचा प्रीमियम फार गळून जातो कारण त्यामध्ये रायटिंग पण होतं. ऑप्शनचा विषय काय बघा समजून घ्या. ऑप्शन वर जाताना एकदम स्लोली वर जातात. म्हणजे 0.50च्या स्पीडनं वर जाते. म्हणजे 50 त्यांचं स्पीड आहे 100चं. स्टॉकचं स्पीड असतं 100, फ्युचरचं स्पीड आहे 100. 100 म्हणजे काय की 1 रुपया वाढला, स्टॉक 1 रुपयाने वाढला तर तुम्हाला पण 1 रुपया आला पाहिजे खिशात. नॉर्मल आहे तुला, बरोबर आहे. तुम्ही 100 रुपयाचं स्टॉकला बाय केलं, शेअर 1 रुपयाने वाढला तर 1 रुपया तुम्हाला मिळायला पाहिजे. पण ऑप्शनमध्ये उलट आहे. ऑप्शन समजा 100 रुपयाचा आहे, तो जर 1 रुपयाने वाढला तर तुम्हाला 50 पैसे मिळणार आहे. म्हणजे तो वाढताना 0.50 वाढत जाईल. 0.50 किंवा 0.70 फार तर. पण तो खाली पडताना डबल स्पीडनं खाली पडणार. 0.50 तर त्याचं स्पीड आहेच, प्लस शॉर्ट मारणारा पॉईंट म्हणजे खाली पडताना तो वाढताना 0.50 वाढत असला तर खाली पडताना 0.80 खाली पडणार, 0.90 खाली पडणार किंवा 1 रुपयाने डायरेक्ट खाली पडणार तुमचा. त्यामुळे लोक काय करतात की शॉर्टवरती लक्ष काय देतात की खाली येताना एकतर खाली यायचं स्पीड आहे पहिली गोष्ट, आणि प्लस त्याचा डेल्टा तर आहे त्याला सपोर्ट करणारा जो वाढत नाही. आणि वाढताना काय तुम्हाला वाढायचं स्पीड मिळेल, वाढायचं स्पीड तेवढाच तुमचा फायदा असतो. डेल्टानं तुम्हाला सपोर्टच केलेला नसतो कारण डेल्टा काय 0.50चा आहे. 0.50च्या वरचा डेल्टाच नसतो कोणाचा, 0.50 किंवा 0.60चा डेल्टा म्हणजे तुम्हाला कळाले तो बँक निफ्टी कितीने वाढलं तुम्हाला किती मिळणार. समजा एक 200 रुपयाचा कॉल ऑप्शन आहे. 200 रुपयाचा कॉल ऑप्शन तुम्ही बाय केलं आणि सेल केलं तर डिफरन्स काय येतो. 200चा कॉल ऑप्शन जर तुम्ही बाय केला आणि तुमचा बँक निफ्टीचा 36,000चा, बँक निफ्टी 36,000वरून 36,200चा गेला, 36,500चा गेला म्हणजे 500 पॉईंट वाढला आणि तुम्ही कॉल ऑप्शन घेतलेला 200 रुपयावाला. तर 200 रुपयाचा कॉल ऑप्शन बँक निफ्टी 500 वाढला म्हणजे तुम्हाला 500 पॉईंट मिळायला पाहिजे. तुमचा 200चा कॉल ऑप्शन 700ला जाईल पण तू जात नाही 700ला, तुम्हाला 500 पॉईंट मिळणार, तुम्हाला 300 पॉईंट मिळणार. बँक निफ्टी 500 पॉईंट पाहिलं. आता मी परवा रात्री शुक्रवारी मला फिक्स माहिती होती की मार्केट रिबाउंड करणार कारण आपलं क्लोजिंग वगैरे खराब झालं होतं गुरुवारच्या दिवशी, बाहेर का आदळापड झाली मार्केटला. त्यामुळे मी पडदेशी काय केलं की पोझिशन स्विच केला आणि कॉल ऑप्शन बाय करून टाकला. पण मला गॅरंटी जास्त नसल्यामुळे मी आउट ऑफ म्हणजे 70 रुपयेवाला एक कॉल ऑप्शन बाय केला. दुसऱ्या दिवशी मार्केट 1100 पॉईंटनं गॅप झालं होतं, मला फक्त 300 पॉईंट मिळाले, फक्त 300 पॉईंट. का तर डेल्टा नव्हता माझ्याकडे. पण त्याच्याच ऐवजी जर मी पुट शॉर्ट मारला असता 1000 रुपयेवाला 1000वाला पुट जर शॉर्ट मारला असता तर मला 2000 पॉईंटचा प्रॉफिट झाला असता. 800-900 पॉईंट तर माझे फिक्स हातात आले असते. 1000 रुपयाचा पुट जर शॉर्ट मारला असता तर 900 पॉईंट तर फिक्स माझ्या हातात आले असते. हे कॉल घेण्यात आणि विकलं म्हणजे तुम्ही शॉर्ट मारला तर कम्प्लीट पैसे तुम्हाला मिळणार. 1 रुपया म्हणजे बँक निफ्टी 500 पॉईंट जर वाढला तर तुमचा 400 पॉईंटचा प्रीमियम फिक्सच आहे तुमचा लक्षात. आणि पडदिशी मिळणार, स्पीडमध्ये मिळणार तुम्हाला. तो 700 पॉईंट पडायच्या अगोदर तुमचा इकडे कार्यक्रम होऊन जातोय, पण वाढताना मात्र स्पीड एक लिमिटेड येतं लक्षात. त्यामुळे लोक बाय करण्याची शॉर्ट करणं प्रेफर समजतात जास्तीत जास्त लोक. पुढे बघायला ह्याच्यामध्ये काय म्हणतात तुम्हाला, ठीक आहे पुढचं एक स्टँडर्ड आपण असं बघूया कुठलं आपल्याकडे. दुसरा बघा शॉर्ट स्टँडर्ड 2. दुसरा स्टँडर्ड काय बघा सेलिंग. आता पहिल्यांदा आपण ऍट द मनी वरच केलं, आता काय करायचं सेलिंग फार म्हणजे दूर, खूप दूर लांब जा. OTM आउट ऑफ द मनीचा पुट अँड कॉल ऍट द सेम टाइम. दोन्ही वेळेला आउट ऑफ द मनीचा कॉल आणि आउट ऑफ द मनीचा पुट दोन्ही पण सेल करून टाकायचं. ओके.
आता हे आपण लाईव्ह मध्ये करून बघूया याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला. ओके, समजा मी इथं 0 ठेवलं आहे. आउट ऑफ द मनीचा कॉल आणि पुट आपण निफ्टीचा सेल करूयात. आता निफ्टी चालू आहे 16,700 ला. आउट ऑफ द मनी म्हणजे 17,000 पकडूयात आपण. ओके, किंवा 17,200 पकडूयात. 500 पॉईंट लांब गेलो. आउट ऑफ द फार म्हणले ना, ते फार म्हणजे खूप लांब. तर 17,200चा समजा आपण तर मी टाकलं 17,200. 17,200चा दोन्ही पण सेल करायचे फार मधले. तर पहिला आपण काय 17,200चा कॉल, या कॉलला मी ऍड केलं, सेल मारलं. कितीमध्ये कार्यक्रम होतोय 87,000. कारण आउट ऑफ द मनी गेल्यामुळं स्वस्त आहे. प्रीमियम पण खूप कमी मिळणार. 17,200चा कॉल असेल 40-50 रुपयाला. त्यामुळे 40-50 रुपये तुम्हाला 87,000 रुपये मिळणार फक्त. आणि कॉल सोबत आपल्याला काय करायचं आहे की पुट पण सेल मारायचं आहे. पुट पण मी सेल केला. आता जास्त पैसे मागितले, परवडत नाही. हे काय 1,46,000 रुपये लागतात तुम्हाला दोन्ही करायला. आणि तुमचा बेनिफिट मिळतो 70,000चा. कॉल पण पुट पण सेल मारला. लक्षात आलं? हां हां, तोच इथे लिहिले तसंच लिहिले काय आउट ऑफ द मनीचा कॉल आणि पुट ऍट द सेम टाइम दोन्ही वेळेला मारायचं आहे. ओके, हां एक मिनिट, मग आपण काय करायचं उलट करूया. समजा पुट आपण 17,200च्या ऐवजी 16,200चा करूया. 16,200चा सेल मारला पुट, 1,09,000 आला. थोडं कमी मार्जिन. आता 65,000 बेनिफिट मागायसारखाच बेनिफिट मिळाला. पण याचा बेनिफिट, या स्ट्रॅटेजीचा बेनिफिट काय फायदा काय होतो बघा. आयडेंटिफाय सपोर्ट, तुम्हाला पहिला सपोर्ट याचा शोधायचा आहे. ओपन इंटरेस्ट कुठला येते अँड सेल पुट. हां, सपोर्ट काढायचा आणि पुट सेल करायचा. आयडेंटिफाय रेजिस्टन्स आणि सेल कॉल. सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून एका साईडला पुट विकायचं, एका साईडला कॉल विकायचं. ही पीडीएफ तर सेंड करतो तुमच्या ग्रुपला मी. ओके, हां मंथली एक्सपायरीच्या वेळेला, कारण दोन्हीकडे एक्सपायरी येते ना, त्यामुळे तर मग एक्सपायरीमध्ये ते लोक पैसे छापतात जास्त. हां, आणि काय कीप ॲटलिस्ट 400 पॉईंट अवे, 400 पॉईंट कमीत कमी लांब तुम्हाला राहायचं आहे. इझियर टू डू इन द लास्ट 2 वीक, शेवटच्या 2 आठवड्यात केलं तर तुम्हाला बरं पडेल. लॉंग टर्म स्टँडर्ड इज अ गुड आयडिया. लॉंग टर्म स्टँडर्ड जर केला तर चांगला आयडिया. पण याचं धोरण काय बघा पहिले समजून घ्या. मार्च महिन्यात तुम्हाला करायचं आहे, 2च आठवडे एक्सपायरी राहिली. ओके, अजून एक पुढचा एक आठवडा म्हणजे तुम्ही साधारण 15 मार्चला हा जर स्टँडर्ड तयार केला, तर तुम्ही काय करायचं की सपोर्ट आणि रेजिस्टन्स बँक निफ्टीचा काढायचा आहे. आता 16,200 17,200 रेंज तुम्हाला काढले. 1000 पॉईंट बँक निफ्टी जाणार नाही, 17,200 वर पण जाणार नाही, 16,200 खाली पण जाणार नाही. हे तुम्हाला कळून चुकलं ह्या आठवड्यासाठी. तर तुम्ही काय करायचं की 17,200चा एक पुट सेल मारला तिथं आणि 17,200चा पुट सेल मारला आणि 16,200चा कॉल सेल मारला. उलट झालं पाहिजे, बरोबर आहे. हे जर दोन्हीकडचं उलट करून जर सेल मारलं तर ते दोन्ही पण 0 होणार आहे. एंड ऑफ द मंथ महिन्याची एक्सपायरी 2 आठवडे अगोदर घ्यायचं आणि येत्या गुरुवारी हे दोन्ही एक्सपायर होऊन जाणार आहे. तर त्यावेळेला दोन्ही एक्सपायरी होतं, दोन्हीचा प्रीमियम तुमच्या खिशाचा आहे. तुम्ही 1,10,000 1,20,000 काही आता जे लावतोय तेवढं लावून समजा 50-50 रुपयेवाले कॉल ऑप्शन आहे, तर दोन्हीचे मिळून 5,000 रुपये तुम्हाला गॅरंटेड मिळतील 2 आठवड्यात. आलं लक्षात? पण हे मार्जिनमुळं कोणच करणार नाही ट्रेडिंग हे. कारण तुम्ही काय 1,10,000 रुपये लावणार आहे आणि 1,10,000वर तुमचा प्रॉफिट किती आहे 100 रुपये. 100 रुपये म्हणजे 5,000 ते 7,000 रुपये. मग आपण काय विचार करणार, जरा कॅश मार्केटचा एखादा स्टॉक घेऊ 1,00,000, तो 10% वाढला तर 12,000 रुपये सुटतील. आणि टेन्शन नाही एक्सपायरीचं टेन्शन नाही ना, 2-3 महिने पडू द्या, त्याला काय टेन्शन नाही. त्यामुळे हे स्ट्रॅडल जे आहेत, या लेवलचे स्ट्रॅडल सध्या तरी कोण करत नाहीत. तरी पण आपण हे दिलेत याच्यामध्ये तर बघूयात. तिसरं स्ट्रॅडल आपण बघूयात, रेशो स्प्रेड. आता रेशो स्प्रेडमध्ये बघा, शॉर्ट कमिंग ऑफ शॉर्ट स्ट्रॅडल, शॉर्ट सेलिंग, शॉर्ट कव्हरिंग जर येत असेल तर त्यावेळेला हा शॉर्ट स्ट्रॅडल तुम्हाला करायचा आहे. रेशो स्प्रेड इज नथिंग बट शॉर्ट स्ट्रॅडल विथ सम बाईंग. रेशो स्प्रेड म्हणजे काहीच नाही. याचा अर्थ काय होतं की शॉर्ट स्ट्रँगल, जो आता मगाशी आपण घेतला ना छोटासा स्ट्रँगलवरचा, सेम प्राइसवरती आपण कॉल पुट घेतलेले, तशा प्रकारचं तुम्हाला बाईंग करायचं आहे. कॅन यूज ॲज अ डायरेक्शनल ॲज वेल ॲज नॉन डायरेक्शनल स्ट्रॅटेजीज, फ्लेक्झिबल इन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग द रिस्क रिवॉर्ड रेशो बाय ॲडजस्टिंग रेशो. पुढचा कवर्ड कॉल, पुढचा ही बुलिश स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला जर वाटेल की मार्केट बुलिश आहे तर तुम्ही कवर्ड कॉल ही स्ट्रॅटेजी यूज करू शकता. याच्यामध्ये काय, गो लॉंग इन फ्युचर और कॅश. आता मी केलं तेच आहे बघा, हे सेम सुरुवातीला तुम्हाला मी दाखवलं ना. हे मला सगळ्यात भारी काय, कवर्ड कॉल किंवा कवर्ड पुट हे सगळ्यात मला सेफ वाटतं. जसं की मी बघायचं ना, आपण काय केलं, बँक निफ्टीचं डायरेक्ट बँक निफ्टीला फ्युचरमध्ये बाय केलं आणि एक पुट पण बाय करून ठेवला. तर हे सगळ्यात जे मला सेफ वाटतं स्ट्रॅडलमध्ये, ह्या जे आपण आता कवर्ड कॉल याला म्हणायचं, तर हे सगळ्यात सेफ्टी माझ्या दृष्टिकोनात. कारण पैसे खूप कमी लागतात
म्हणजे 20,000 रुपये तुमचा आकाश स्ट्रॅडल तो तयार होतोय शॉर्ट कव्हरचा, कवर्ड कॉलचा. आणि कुठल्या तरी एका साईडला तुमचा बेनिफिट पण चांगला होतो. 18,000च्या बेनिफिटवर 12-13,000 रुपये तर तुमचे फिक्समध्ये सुटतात. लक्षात राहा. आणि कधीही करू शकता तुम्ही. महिन्याच्या सुरुवातीला फक्त पहिल्या एक आठवड्यात जाऊन कॉल सगळे सेट होतं. म्हणजे कॉल तुम्हाला स्वतःच मिळाला पाहिजे तुम्ही घेणार आहे तो. आणि बायच करायचं आहे तुम्हाला. जर तुमचा व्ह्यू पॉझिटिव्ह असेल, तुम्हाला वाटतं की इथनं मार्केट वाढणार आहे, तर फ्युचर्समध्ये नॉर्मल निफ्टीला बाय करा. फ्युचरमध्ये नॉर्मल निफ्टी तुम्ही बाय केला. ओके, अजून दाखवतो तुम्हाला जे मला सगळ्यात सेफ वाटते ते तुम्हाला दाखवतो. ओके, आता आपण काय करतो की समजा इथं निफ्टी आहे, इथं मी फ्युचर घेतला. 31 मार्चचा निफ्टी आपण नॉर्मली बाय करतोय. डिलिव्हरीमध्ये 1,04,000 रुपये लागणार आहेत. सेल झाला, बाय करू लागला. 31 मार्चचा निफ्टी नॉर्मल डील बाय केला आपण फ्युचरमध्ये, म्हणजे थोडक्यात डिलिव्हरीमध्ये. त्याला एक्सपायरी किती आहे? 31 मार्चच्या दिवशीची एक्सपायरी आहे. त्याचा काय डीके बीके येत नाही या प्रीमियमला. फक्त 31 मार्चच्या तुम्हाला कव्हर करायचं. त्याला 1,04,000 रुपये लागतील. 1,05,000 रुपये आपण पकडूयात टोटल. आता हे जर प्रोटेक्शन बाय करायचं आहे, म्हणजे काय करायचं की जर खाली गेला तर मी वाचलो पाहिजे म्हणून जर पुट आपण बाय केला, पुट घेऊयात आपण ॲड द मनीचाच, म्हणजे जर डेल्टा 50 पैसे राहील आपल्याला. लक्षात आलं का? तर आपण काय करूयात की समजा मी तर फ्युचरच्या ऐवजी घेतला ऑप्शन आणि पुटं झालं बघा. इथं 16,000 कितीला चालू आहे? 600ला. 16,600चा 16,600 16,500 घेतो. रायटिंग जास्त असेल तिथं. 16,500चा पुट बाय करतोय आपण प्रोटेक्शन म्हणून. मला काय वाटतं वाढणारच आहे, तर प्रोटेक्शन बाय केलं, ॲड केलं ह्याला. 26,500 मध्ये होते सगळं. अपस्टॉक्समध्ये 18-20,000 होते, इथं 26,500 मध्ये होते. तर 26,500 मध्ये आपण याला बाय केलं तर ह्या आठवड्यामध्ये तुमचं काम होऊन जाते. समजा हे तुम्ही उद्या सोमवारी घेतलं, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 4 दिवसाला होल्ड करा. आता या 4 दिवसात काय होऊन जाईल? जर निफ्टी वर वाढला, आज घेऊन उद्या विका, सगळ्यात बेस्ट. आज घेऊन उद्याच विकायला. 26,000ची इन्व्हेस्टमेंट आली तुमची, 25,000ची इन्व्हेस्टमेंट आली. तर या 26,000 तुमचं होईल काय? उद्या सकाळी बँक निफ्टी वर तर जाईल किंवा खाली तर जाईल, कुठं तरी जाईल. 7-8-10,000 रुपये तुमचा प्रॉफिट फिक्स टाकलेला आहे. 5,000 रुपये कुठेही बँक निफ्टीनं जातो, ह्या निफ्टीनं जातो. समजा इथून जर निफ्टी 17,600 वरून 100 पॉईंट वाढून 17,700ला पोहोचला, म्हणजे 5,000 रुपये सुटले. बरोबर आहे. हा जो तुम्ही पुट ऑप्शन घेतलेला आहे तो कमीत कमी 60-70 पॉईंट 50-60 पॉईंट डाऊन झालेला असेल. नेट प्रॉफिट 40 पॉईंट सुटला तुमचा. लक्षात आलं? 40 पॉईंट म्हणजे 2-3,000 रुपये जरी पकडून जाणार, फिक्स बनणार आहे तुमचे. कुठंच जाणार आहे. आपण इन्व्हेस्टमेंट पण खूप कमी आली, त्यामुळे तुम्हाला काय वाटत नाही. अपस्टॉक्समध्ये केलं तर 20,000ला रोजचे 3,000 रुपये फिक्स मिळतात तुम्हाला. कुठे जातात मार्केट? आज घ्या उद्या विका, आज घ्या उद्या विका. मार्केट ज्या डिरेक्शनला जाईल, सकाळी ओपन करायला जाईल, त्या डिरेक्शनला तुमचा फायदा आहे. लक्षात आहे का? कन्सिस्टंट पैसा चालू तुमचा, कुठेही गेलं तरी तुमचा पैसा आहे. आणि जी डिरेक्शन तुम्ही चूज केली त्या डिरेक्शनला गेलं तर अजून बेनिफिट आहे. एक्सपायरीच्या दिवशी तर चांगलाच बेनिफिट आहे तुम्हाला, 0-0ला वगैरे. लक्षात आलं का? म्हणजे समजा तुम्ही आज बुधवारी घेऊन गुरुवारी विकायला तुमचं नियोजन आहे, तर बुधवारी कॉल ऑलरेडी स्वस्त असतो, त्यामुळे त्याला 0 व्हायला सोडून द्या. आणि फ्युचर काही 0 होत नाही. जर वाढलं तर फ्युचर जबरदस्त पैसा कमवून देईल, आणि तो खाली जातो तर त्याचा खाली 0ला तिकडे, त्याचा काही विषय संपलाच. फक्त तुम्हाला करायचं काय, आज सकाळी घ्या उद्या सकाळी विकून टाका, म्हणजे डीकेचा विषय संपत येत नाही तुम्हाला. कुठल्याच ऑप्शन्स डीके होतो, खाली खाली बसलं जात आहे ना, त्याचा जास्त तुम्हाला झटका बसणार नाही. बघा या आठवड्यात ट्राय करून. मी पुढचं एवढा आठवडा एक गप बसेल, कारण ऑप्शन महागडे आहेत जरा, त्यामुळे मी ट्राय नाही करणार. पण शुक्रवारी म्हणजे हा आता किती तारीख आहे? 26. तर 3 मार्चला एक्सपायरी आहे पहिली आता आठवड्याची. 4 मार्चला पण ऑप्शन महाग असतात. तर मी 7 मार्चपासून या लेवलचं ट्रेडिंग माझं चालू करतो. 7 मार्चपासून कुठलं हे जे तुम्हाला मी दाखवलं ते एक 30-35,000 रुपये रिस्कवरती येतात. 4-5-3-4 4-5 4-5 4-5,000 रुपये तुम्ही सोडवत आरामशीर जाऊ शकताय. ओके, पण ट्रायल करून बघा, कारण मी स्वतः अजून ट्रायल करून या सिस्टमवर बघितलं नाही की काय होतं काय याच्यामुळं फ्युचर्समध्ये. ओके, बट हे जिंकणं जातोय आपण. पुढे अजून काय स्ट्रॅटेजी तुम्हाला इथे दिलेली आहे ते आपण पटापट घेऊया. कॉलर, पुढच्या स्ट्रॅटेजी नाव आहे कॉलर. कॉलर म्हणजे काय होतं की बुलिश स्ट्रॅटेजी आहे, लेस रिस्की कम्पेअर टू कवर्ड कॉल. कवर्ड कॉलपेक्षा पण स्वस्त आहे म्हणून सांगितलं. काय सांगितलंय? क्रिएट 1 कवर्ड कॉल अँड द बाय 1 पुट ऑप्शन फॉर प्रोटेक्शन. काय केलंय ना? आपलंच केलंय सगळं. काय केलं बघा? क्रिएट 1
कवर्ड कॉल म्हणजे जे अगोदर केलं का ते कवर्ड कॉल करा, म्हणजे ते फ्युचरमध्ये बाय करा म्हणते, आणि एक पुट ऑप्शन घ्या प्रोटेक्शनसाठी, जे मी आता सांगितलं तेच स्ट्रॅटेजीमध्ये आहे. कंटिन्यू टू ऍडजस्ट द कॉल ऑप्शन फॉर बेटर रिटर्न, कॉल ऑप्शन ऍडजस्ट करा जावं रिटर्नसाठी, सोडून द्या. पुट कॅलेंडर स्प्रेडमध्ये काय होतं, बुलिश स्ट्रॅटेजी आहे ही. याच्यामध्ये सेल करंट मंथ पुट अँड बाय नेक्स्ट मंथ पुट. अरे बापरे, लिमिटेड रिस्क लिमिटेड रिवॉर्ड स्ट्रॅटेजी, रिस्क पण लिमिटेड आहे, रिवॉर्ड पण लिमिटेड आहे. काय करायचं, सेल करंट मंथ पुट, या महिन्याचा पुट सेल करायचा आणि पुढच्या महिन्याचा पुट ऑप्शन बाय करायचा, मधला प्रीमियम आहे तो तुमचा प्रॉफिट असेल. हे तुम्हाला पाठवून थोडं कॅल्क्युलेशन करून बघा, तुम्हाला समजेल. आता आपण टाइम नको जास्त घालवायला. कॉल कॅलेंडर स्प्रेडमध्ये काय, बुलिश स्ट्रॅटेजी तुम्हाला वाटत असेल, बेरी स्ट्रॅटेजी आहे. सेल करंट मंथ कॉल, या महिन्याचा कॉल एक सेल मारायचा आणि पुढच्या महिन्याचा बाय करायचा, त्याच स्ट्राईकला. समजा 16,600ला बँक निफ्टी सध्या चालू आहे, तर 16,600चा कॉल जो आहे तो तुम्ही काय करा, सेल मारून टाका, पुढच्या महिन्याचा एक बाय करा. लक्षात, ह्या महिन्याचा झिरो होईल, पुढच्या महिन्याचा वाढत जाईल, म्हणजे मधला जो डिफरंट काहीतरी होईल ना, काही मार्केट आहे ना, खाली गेलं तरी वर जाईल, खाली गेलं तरी प्रॉफिट, वर गेलं तरी प्रॉफिट. लक्षात, हे जेवढ्या ह्या स्ट्रॅटेजी आहेत, ह्या स्ट्रॅटेजीचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये लॉस होत नाही, पहिली गोष्ट. पण लॉस होत नाही, पण प्रॉफिट पण असा हेवी नाही, जसं की ऑप्शनमध्ये लोक एक्सेप्ट करतात. डिलिव्हरी सारखाच प्रॉफिट आहे, लय प्रॉफिट यातून मिळत आहे, डिलिव्हरी सारखाच प्रॉफिट आहे, पण फिक्स आहे. पण ते काय लोक असतं की ऑप्शनची किडे त्यांचे जात असतात, त्यांना वाटतं की मला केलं तर ऑप्शनच करायचं आहे. पण मी काय म्हणतो की जेवढं ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुमचं प्रॉफिट येते ना, त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट तुम्हाला डिलिव्हरीमध्ये होते. फक्त प्रॉब्लेम काय, लोकांना डिलिव्हरी म्हणजे काय वाटतं, निफ्टी 50चे स्टॉक, निफ्टी 100चे स्टॉक, पण दुसऱ्या पण स्टॉक्स आहेत ना, 20% 30% पडत आहेत. लक्षात आलं. रात्री एक स्टॉक मी काढला पॉवर बॅक म्हणून, 3,000 स्टॉक आहे, जबरदस्त. त्यानं एवढा डाऊन मार्केटमध्ये 20% रिटर्न दिलाय. कसलं खरं मार्केट आहे कालचं, या आठवड्यातलं, या आठवड्यात 20% परफॉर्मन्स आहे. तर तुम्हाला असे भरपूर स्टॉक्स असतात. आता या पुढच्या आठवड्यामध्ये बघा किती येतो, मी एवढं स्टॉक चुकून काढतो तुम्हाला सांगतो, आठवड्यामध्ये 50% रिटर्न देणारा स्टॉक आहे, 40% रिटर्न देणारा स्टॉक आहे, तर आपण याविषयी पोहोचत नाही. आणि दुसरी गोष्ट, स्टॉक्समध्ये सेफ्टी काय आहे की लॉस होत नाही तुमचा, तुम्ही विकतच नाही लॉसमध्ये. पण 2 महिने 4 महिने 6 महिने 8 महिने होल्ड करून तुम्ही आउट करू शकता. आणि आता तर रिस्क रिवॉर्ड रेशो एकदम मॅचेबल आहे. 17,500 18,000वर रिस्क रिवॉर्ड रेशो आपला मॅच होत नव्हता, महागडे स्टॉक होते. आता सगळे स्टॉक्सचे बॉटमवर आलेले सगळे, आणि तुम्हाला टॉप ऑलरेडी माहिती आहे कुठपर्यंत जाणार आहे, त्यामुळे टार्गेट तुमच्या हातातच आहे आणि खाली काय मोकळच नाही. हे रशियाचं युद्ध संपलं तर, पण एक लक्षात ठेवायचं की मार्केटला काय ना काय एक गोष्ट लागून कायम राहते की ह्या गोष्टीमुळे मार्केट खाली पडेल भविष्याचं. जसं की आता रशियाचा मॅटर जर संपला तर उद्या USA काय करेल, त्यांचं रेट हाईक करेल, थोडीशी व्याजदर जे आहेत ना ते व्याजदर वाढवेल जून जुलैपासून, हे करू शकतं. महागाई प्रचंड वाढलेली आहे सगळीकडे, त्या महागाईमुळे मार्केट खाली राहू शकतं. तर ह्या काही ना काही गोष्टी चालूच असतात, पण त्याला घाबरत जायचं नाही, आपण कंटिन्यू चालू ठेवायचं. लक्षात आलं, फक्त चुकलं काय ॲव्हरेज करायचं, दुसरं काय करू शकता. ठीक आहे, पुढे बघायची स्ट्रॅटेजी आपण, डबल कॅलेंडर स्प्रेड, न्यूट्रल स्ट्रॅटेजी आहे, सोडून द्या, नकोच बघायला आपण. पुट बॅक स्प्रेड हे पण नको बघायला. बरं, ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सेम करतो, तुमची बघा, ही एक चांगलं आहे बटरफ्लाय. ओके, पण ह्या सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये मी बघितले पण आणि याच्यामध्ये मी ट्रेड पण केलेलं आहे. पण माझ्या ओव्हरऑल लक्षात आलं की या लेवलचा प्रॉफिट मी डिलिव्हरीमधून काढू शकतो, याच्यापेक्षा स्पीडमध्ये. लक्षात आलं, त्यामुळे हे मी करायचं बंद केलं आहे आता. आयर्न कॉर्नर स्ट्रॅटेजी, आयर्न फ्लाय स्ट्रॅटेजी, पोर्टफोलिओ हेजिंग स्ट्रॅटेजी, ही सगळ्या जरा बरं आहे. पोर्टफोलिओ हेजिंग स्ट्रॅटेजी, सुपर ट्रेंड स्ट्रॅटेजी, 1 hour चार्ट. काय करायचं आहे, यूज 1 hour चार्ट, खूप जुने आहे. यूज हँकेनेशी कॅन्डल, 3 ग्रीन लाईन, 3 ग्रीन ॲरो, गो लॉंग. कळते का, खाली वीक नसणाऱ्या 3 कॅन्डल जर सलग तयार झाले तर लॉंग बाय करा. 3 रेड लाईन, 2 रेड ॲरो, गो शॉर्ट. डू नॉट प्ले विथ फ्युचर्स, प्ले ऑनली विथ ऑप्शन्स. फक्त फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेड करा. हा, इक्विटीमध्ये. आता ह्याच्यामध्ये ट्रेड, हे ट्रेड आपण करून बघूया आपण. ओके, तर काय करतो, हे काढलं तर एक सॉफ्टवेअर, एक फ्री हे स्क्रीनर आहे, फ्रीमध्ये तुम्हाला देतात. त्याचं नाव आहे इंट्राडे स्क्रीनर.com. दाखवलं का तुम्हाला मी? हा दुसरं चालतंय.
तर हे असं आलं. समजा आपण इथे गेलो, इंट्राडे मध्ये गेलो, तुम्हाला काय पाहिजे, प्राइस ॲक्शन स्कॅन. प्राइस ॲक्शन स्कॅनला क्लिक केलं. मला असं करायला लागेल, गुगलने लॉग इन करावं लागेल अगोदर. ओके, आला आता व्यवस्थित. आता बघा, ॲडव्हान्स एन्झाईम्स 17% वाढला आहे. टॉप इंट्राडे कालचा. आता मग थोडंसं आउट परफॉर्म केलेलं स्टॉक इथनं काढूयात आपण. इंट्राडेमध्ये गेलो आपण, प्राइस ॲक्शन ऑप्शन्समध्ये गेलो, ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस, प्रो लिहिलेला पैसे मागतात बरं का हे. मॅक्झिमम चार्ट, EOD स्कॅन, नेक्स्ट डे वॉच लिस्ट, रिलेटिव्ह आउट परफॉर्म. रिलेटिव्ह आउट परफॉर्ममध्ये मी काढतो. कुठेही तुम्ही काढा. पॉवर इंडिया मी आता म्हटलं ना तुम्हाला, हा वाढलेला 7 दिवसामध्ये 16% रिटर्न यायचा. हां, तर आपण काय करूयात, FNOचे घेऊयात. ओके, FNOमध्ये चांगला वाढलेला ABB, क्रॉम्प्टन, वोल्टासवरती जरा माझा जास्त भरोसा आहे. आपण वोल्टासमध्ये ट्रेड करूयात. ओके, मी वोल्टासचा चार्ट इकडं घेतो. वोल्टास. ओके, वोल्टासचा आपण घेतला हा 1 डे चार्ट. आता 1 डे चार्टवरती वोल्टासवरती काय बाबा, इथे एक रेंजमध्ये मला वाटतं की या लेवलपर्यंत पोहोचेल किती, 1340ला. ओके, आता त्याने सांगितलेल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण काम करूयात. हे सगळं हाईड करतो. कुठला इंडिकेटर सांगितलाय, इंडिकेटर कोणता सांगितलं त्यांनी, सुपर ट्रेंड लावला. ओके, सुपर ट्रेंड चालू आहे ना. आला, हिरव्या लाल कलरच्या लाईन तुम्हाला दिसत आहे त्याच्यात. तर याचा आपल्याला काय करायचं आहे, हे डेच्या ऐवजी 1 आवर चार्ट याचा यूज करायचा. 1 आवर चार्ट आपण याचा यूज केला. आता याच्यात काम कसं करायचं आहे तुम्हाला सुपर ट्रेंडवरती माहिती आहे का, हा याला यूज कसा करायचा. ॲरो दाखव म्हणजे तर ॲरो दाखवून आहे ते, तर आपण काय करूया, चार्ट याचा स्विच करूया. आता ॲरो दाखवेल हा. त्याला केलं मी 1 आवर आणि इथे घेतला वोल्टास. झाला 1 आवर वोल्टास स्टडीजमध्ये सुपर ट्रेंड आला. अपस्टॉकचा चार्ट आहे, खाली आर होते बघा का. तर हा हावरली चार्टवरती याच्यामध्ये ट्रेड करायला सांगितले. म्हणजे हावरली चार्टवरती जर तुम्हाला सिग्नल आला तर कॉल ऑप्शन, हा जर सिग्नल आला तर तुम्ही पुढच्या कॅन्डलला इथल्या कॉल ऑप्शन बाय करा. ओके, हा जर सिग्नल आला तर पुढच्या कॅन्डलला पुट ऑप्शन. चुकलोय, हा चुकतो. इंडिकेटर आहे शेवटी, इंडिकेटर म्हणजे चुकायसाठीच असतो. इथं बघा यानं सिग्नल दिला, इथं सिग्नल दिला म्हणजे पुढच्या, कारण ह्या कॅन्डलला सिग्नल दिला म्हणजे तुम्ही इथं बाय करणार. कुणी इथं हिरो असं नाही किंवा बरोबर या कॅन्डलला बाय करेल. तसं रेट झाला, तुम्ही इथे गेल्यावर बरोबर या कॅन्डलवर तुम्ही समजा बाय केलं, मस्त पळाला वर. इथे एक स्टॉप लॉस तुमचा ट्रिगर झाला. बघा इथं समजा या कॅन्डलने एवढा मोठा सिग्नल दिला, तर आता हुशार आहे की ह्या कॅन्डलला काय पुट घ्यायचा नाही, कारण या कॅन्डलला ऑलरेडी एवढी धुलाई केली की पुढच्या कॅन्डलला जाण्याचा अर्थ नाही. हां, इथं मिळतो बघा सिग्नल, हा वाढला तर पुढच्या कॅन्डलला तुम्ही इथं कॉल ऑप्शन बाय करून टाका आणि निघाला वर आहे. हे कुठल्या टाइम फ्रेमवरती लक्षात आलं का, हावरली. खाली निघाला, इथं पुट ऑप्शन बाय केला, आलं खाली, परत अजून खाली आलं. आता एक स्ट्रॅटेजीच्या बाबत ना एक गोष्ट तुम्ही काय लक्षात ठेवा, कुठले स्टडी, आता मी तुम्हाला एक स्टडी सांगतो, अशा करोडो स्ट्रॅटेजी लोकांना तयार करून ठेवलेले आहे. आपला फक्त प्रॉब्लेम काय माहिती आहे का, आपण कुणाच कुठले यूज करायचंच करत नाही. तर तुम्ही तुमची एक स्ट्रॅटेजी कुठलीही एकच पकडा स्ट्रॅटेजी. लोकांनी हजारो लेवलच्या जरी स्ट्रॅटेजी सांगितल्या बाबा हे करा ते करा ते करा, तर तुम्ही टेक्निकलमध्ये एकच स्ट्रॅटेजीमध्ये एक्सप्लोर करायचं. टेक्निकल अनालिसिसला डेटा तुम्ही कोणाचा पण ऐका, डेटा असा डेटा रीड करत असतो, त्याचा ऐकून डेटा रीड करा. फंडामेंटलच्या नंबर म्हणून सांगितलं, हा नंबर इम्पॉर्टंट असतो, हे बघितलं पाहिजे, ते ऐका. पण टेक्निकलमध्ये तुम्ही एकच म्हणाल. आता तुम्हाला वाटलं ना बाबा 1 आवर सुपर ट्रेंड 1 नंबर आहे, तुम्ही हेच यूज करा. नसेल तर मी सांगतो ना ते 5 मिनिटावरती क्रॉस ओव्हर 3 दिवस 9 दिवस ते यूज करा तुम्ही. आता मी 3 दिवस 9 दिवस क्रॉस ओव्हर यूज करतो मला ट्रेड करायला. 3 दिवस 9 दिवस क्रॉस ओव्हर, तर ते यूज करा. कुठलं तरी एक काहीतरी तुम्ही पाडा. दुसरा ATR म्हणून एक इंडिकेटर आहे, तो आता इथे मिळत नाही, पेड इंडिकेटर आहे, तो चांगला आहे. ATR इंडिकेटर तुम्ही यूज करा. पण एकच काहीतरी पकडून त्याच्यावरती कमांड मिळवा, त्याच्यावरती भरपूर ट्रेड करा. आता तुम्ही हे सोडलं, ते केलं, ते सोडलं, तुम्हाला काहीच मिळणार नाही. ह्याच्यावरती तुम्ही एक 30 दिवस समजा ट्रेड केलं या स्ट्रॅटेजीवरती,
22 दिवस मार्केट चालतं, 22 मधले 20 दिवस तुम्ही ट्रेड केलं तर 20 मधले 14-13 दिवस तुम्ही एवढ्या एका स्ट्रॅटेजीवर बरोबर आहे. पण ही स्ट्रॅटेजी 2 दिवस चुकली म्हणून दुसरी जर तुम्ही काढली त्या ट्रेड तर ते परत 2 दिवस चुकेल, तुमचा तो पोर्टफोलिओ वाईप झालेला असेल सगळा. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी पकडून जर त्यावर तुम्ही 20 दिवस काम केलं तर त्यातले 13-14 दिवस तुम्हाला सक्सेसफुल मिळवून देणार. 6-6 दिवस चुकू देत, काय अडचण नाही. नेटमध्ये 4 दिवस जर बरोबर आलं तर भरपूर पैसे बनतात. नेटवर नेट 4 दिवस जर तुम्ही बरोबर आलं तर भरपूर बनतात. पण आता ही हवरली जर आवडली तर याच्यावरतीच काम करा. PR सुंदर म्हणजे ऑप्शन मार्केटचा किंग आहे हा, लक्षात आलं. बँक निफ्टी मधले आता एक स्ट्राईक ह्याचा असतो, एक स्ट्राईक हा बनवतो एवढं कॅपिटल आहे. विचार करा, आपण एखादी स्ट्राईक बघतो ना, हा 36,700चा कॉल ऑप्शन, तर ते कॉल ऑप्शन आता ह्याचा असतो एकट्याला. एका एक स्ट्राईक स्वतः क्रिएट करते, एवढं मोठं कॅपिटल घेऊन उतरतो. मी म्हणतो ना बाबा, भारतात एक सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडर दाखवा, हा सक्सेसफुल ऑप्शन ट्रेडर आहे भारतात. करोडोमध्ये त्यांना 2-3 हजार कोटीचा पेक्षा पण जास्त मोठा पोर्टफोलिओ सध्या फक्त ऑप्शनमध्ये. डिलिव्हरीमध्ये पण स्टॉक आहे घेतो, पण ऑप्शनवर याचा जास्त जोर आहे. पण ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतं डिलिव्हरी सारखं, ऑप्शन ट्रेडिंग करतं पण कसं डिलिव्हरी सारखं. याच्या रेंजचा प्रॉफिट आपण डिलिव्हरीमधून काढू शकतो. फक्त याला काय ताबडतोब पाहिजे, सगळं पटापट आज लावलं उद्या एक्झिट असते, रोजचा रोज ताजा पैसा काढतो. आपण डिलिव्हरीला काय की आज लावलं तर 15 दिवस, महिना, 2 महिने, चुकलं तर 3-3, 4-4, 5-5 महिने रॉंग गेलो तर. पण ह्याचं कसं आहे, आज घ्यायचं उद्या चुकलं तर बरोबर, उद्या गेट आउटच. आज घेतलं तर फटाफट 8 दिवस नंतर गेट आउटच, लक्षात आलं. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात काय ठेवायची की ऑप्शन ट्रेडिंग मधूनच पैसा बनणार आहे. पैसा जो तुम्हाला कमवायचा आहे तो ऑप्शन ट्रेडिंग मधून करणार, तुम्ही कमवणार आहे. डिलिव्हरी मधनं किंवा स्विंग ट्रेडिंग मधनं पैसा येत नाही, त्यातून तुम्हाला फक्त श्रीमंती येते. तुम्ही श्रीमंत होणार, जसे की तुमच्याकडे जमीन आहे, जमिनीतनं पैसा येणार नाही. जमिनीनं तुम्ही फक्त श्रीमंत आहे नावाला. 1 कोटीची जमीन आहे माझ्याकडे, 1 कोटीची जमीनच आहे तुमच्याकडे फक्त, लक्षात आलं का. त्यातनं तुम्ही श्रीमंत होणार. पण रसाचं एक दुकान जर त्या रानात उचला, जर रसाचं दुकान टाकलं तुम्ही तर तिथून तुम्हाला पैसा येणार. पैसा पण पाहिजे ना आपल्याला, रोज यायला लागलं कॅश. 50 लाखाचं घर आहे आमच्या शेजारी एक जणाकडे, 50 लाखाचं घर आहे, पण साखर मागायला, पीठ मागायला आमच्या तिथं बसतात. कारण श्रीमंती ही वेगळी गोष्ट आहे आणि पैसा कमवणं वेगळी गोष्ट आहे. तुमचा पोर्टफोलिओ फक्त श्रीमंत आहे, तुम्ही तो ठेवू पण शकत नाही, विकू शकत नाही. उदाहरणार्थ IRCTC आहे, 700 रुपयाला, 750 रुपयाला, 700 रुपयाचा जर IRCTC असेल आणि 1400-1300 रुपयाला चालू असेल तर तुम्ही त्यातनं 1 रुपया पण कमवू शकत नाही. ही एक क्वांटिटी काही तुम्हाला तुमची हिंमत होत नाही. कारण घेतला कुठल्या लेवलला, आलाय कुठल्या लेवलला, आता काय विकूयाला, आणि कुठे सांगितलं हा 2000 पोचला, नंतर विषय संपूनच गेला. तुमच्याकडे फक्त काय श्रीमंती आहे. माझ्याकडे IRCTCचे 100 शेअर आहेत आणि त्याचं व्हॅल्युएशन आज 7 लाख रुपये, 8 लाख रुपये व्हॅल्युएशन आहे. हे तुम्ही सांगितलं तर ते अरे हाय पैसे आहे, पण कॅशमध्ये तुम्हाला खर्च इकडे करायला पैसा नाही, 20 शेअर घ्यायला पण पैसा नाही. कारण तुम्ही IRCTC विकून परत मी म्हणलं PWFSL घ्या, फर्स्ट सोल्युशन घ्या, 130 रुपयाला चालू आहे. हा फिक्स वाढणार आहे, पुढच्या रिझल्ट जर चांगले आले तर हा 100% अजून वाढेल. 130 म्हणजे एकदम बॉटम आउटला आहे, स्वस्त आहे म्हटलं. तर तुम्हाला काय IRCTC विकून तुम्ही FSL घेऊ शकत नाही, कारण तुम्ही IRCTC घेतला कुठं आज चालू कुठं आहे. तर तुम्हाला FSL घ्यायला लागणार पैसा आहे, तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग देईल, लक्षात आलं. तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे डेलीचा बिझनेस आहे. तुम्हाला रोजच्या रोज पैसा जर हवा असेल तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडच करावं लागतील, लक्षात आलं. आणि तुम्हाला जर रिच व्हायचं असेल तर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये स्टॉक